नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता तेजसच्या ऑफिसमधनं लेटर येतं आणि ते लेटर मात्र गायत्री वाचून दाखवते की काल उशिरापर्यंत ऑफिस तुमच्या भरोश्यावर सोडलेलं होतं, परंतु तुम्ही अचानक ऑफिस उघडच ठेवून तिथून निघून गेलात। त्यामुळे आमच्या असं लक्षात आलेलं आहे की तुम्ही सध्या काम करण्याच्या मनस्थितीत नाही, सरकारी कामं तुम्ही सांभाळू शकत नाही। त्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे की तुम्हाला आता कामावरनं काढून टाकण्यात यावं, कारण तुमची मानसिक स्थिती सुद्धा आता चांगली नाही। तेव्हा मात्र इकडे तेजसची नोकरी जात असते म्हणून त्याची आई विनंती करत असते, असं नाहीये, माझा मुलगा अगदी धडधाकट आहे, त्याला काही झालेलं नाही। परंतु त्याच्यासोबत जो स्टाफ आलेला असतो तो म्हणू लागतो, नाही मावशी, तुम्हाला माहित नाही, आम्ही पण बघितलेलं आहे, सर एकटेच कोणाशी तरी बोलत असतात, त्यामुळे आमच्या मोठ्या सरांनी हा निर्णय घेतला आहे। तेव्हा तेजस बोलायला जातो, अरे मी एकटा नाही बोलत, मी तर संपतराव, असं तो पूर्ण वाक्य बोलत नाही, फक्त स बोलतो, तेवढ्यातच शांत होतो। दुसरीकडे मात्र आता लगेचच तेजस म्हणतो, मी जाऊन येतो, सरांना भेटून येतो, त्यांचा गैरसमज दूर करतो की माझी बायको ह्याच एरियामध्ये राहते, काल लाईट गेल्यामुळे तिला भीती वाटते म्हणून मी अचानक गेलो होतो बाहेर, पण या पलीकडे दुसरा माझा काही हेतू नव्हता। इकडे त्याची आई त्याला अडवते परंतु तो ऐकत नाही आणि आता मी जाऊन येतो ऑफिसमध्ये, असं म्हणून तो ऑफिसच्या दिशेने निघतो। दुसरीकडे गायत्री मात्र आता तिच्या सासूची बोलत असते आणि सांगू लागते की या सगळ्या गोष्टीला ही मानसी जबाबदार आहे, अगदी तुमच्या मुलाला मनोरुग्ण करून ठेवलेला आहे। आणि त्यामुळे आता इकडे तेजसच्या आईचा मानसीवर खूपच संताप अनावर होतो। येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता तेजसची आई मानसीला फोन करते आणि मला तुला आत्ता भेटायचं आहे असं सांगते। तेव्हा मानसी म्हणते, काय झालं आहे मावशी, परंतु त्याची आई जोरातच ओरडते, मला आत्ता भेटायचं आहे, पत्ता पाठव, असं म्हणून आता ती ऑफिसमध्ये पोहोचते मानसीच्या आणि तिथे गेल्यावर मात्र मानसी जे काही करत असते ते बघून मात्र आता ती प्रचंड चिडते आणि बाहेर निघून जाते। तेव्हा मानसी तिला अडवून विचारते, परंतु ती म्हणते, आता मी माझ्या मुलावर माझा जीव ओवाळून टाकेल, पण तुला या जन्मामध्ये कधीच माफ करणार नाही, असं म्हणून ती रागातच पुढे जात असते। तर एका गाडीने तिला धक्का बसणारच असतो। हे बघून मानसी मात्र प्रचंड घाबरते। मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।